या घटनेपासून फरार असलेला हगवणे कुठे कुठे पळाला होता ते आपण बघूया। 17 मे 2025 रोजी इंडिवर कारनं औंध रुग्णालयामध्ये अटक होण्याची शक्यता लक्षात येताच थार गाडीनं राजेंद्र हगवणेनं पळ काढला। पवना धरण परिसरामध्ये बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवरती राजेंद्र हगवणेनं मुक्काम केला। 18 मे रोजी थार कारनं आळंदी आणि वडगाव मावळ परिसरामध्ये त्यानं मुक्काम केला। 19 मे रोजी गाडी बदलत बोलेरोनं पुणे जिल्ह्यातनं सातारा जिल्ह्यामध्ये राजेंद्र हगवणे याने पलायन केलं। सातारा जिल्ह्यातील राजेंद्र हगवणेचा पुसेगावमध्ये मुक्काम होता। तर 20 मे रोजी पुसेगावातनं पसरणी मार्गे कोगनळीमधील हॉटेल हेरिटेजमध्ये त्याने मुक्काम केला। 21 मे रोजी प्रीतम पाटील यांच्या शेतावरती त्याने मुक्काम केला। 22 मे रोजी पुण्यामध्ये राजेंद्र हगवणे दाखल झाला। 23 मेच्या पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास स्वारगेट परिसरामधनं राजेंद्र हगवणेला अटक झाली। हा सगळा घटनाक्रम आपल्या समोर आहे। कुठे कुठे या सगळ्या घटनेपासून राजेंद्र हगवणे हा पळ काढत होता हे आपण पाहिलं। मात्र आज त्याला अटक झालेली आहे, पुण्यात त्याला अटक झालेली आहे आणि त्यानंतर आता त्याला घेऊन पोलीस हे कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात